आज मी सांडगे बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग डाळी बघून घेऊया। हे 4 वाटी डाळी मी एक वाटी घेतली आहे। चना डाळ, मूग डाळ, तूर डाळ, मटकी डाळ आणि हे उडीद डाळ 2 चम्मच आणि मसुरीची डाळ 2 चम्मच घेतलेली आहे। ह्याला अलग आपण पिसून घेऊया साऱ्या डाळी। एका बाउलमध्ये काढून घेऊया। पहिलं पिसून घ्यायचं आहे ह्याला। पिसल्याच्या नंतर हे आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे। चाळल्याच्या नंतर ह्याला आपण हे चाळल्यालाही थोडंसं 2-3 चम्मच आलेलं होतं मोठा त्यालाही मी पिसून घेतलेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। एकसारखं आपलं पीठ व्हायला पाहिजे आणि जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही। आता ह्याच्यात सारे मसाले टाकून घेऊया। हे बघा खूप छान आपलं पीठ तयार आहे। आता सांडग्यासाठी एक वाटण बनवून घेऊया मसाल्याचं। खूप सारे लसूण छिलून घेतलेला आहे। 1 चम्मच मिरे घेतलेले आहेत। 2.5 चम्मच एवढे जिरे घेतलेले आहेत। ह्याला पिसून घेऊया। पाणी टाकूनही पिसू शकता आणि असेही पिसू शकता तुम्ही। आता ह्या पिठात सारे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। हे पहिलं मसाला टाकून घेऊया आपण बनवलेला लसणाचा। हे सारच टाकून घ्यायचे आहे ह्याच्यात। आणि इथं लाल मिरची पावडर 1 चम्मच घेतलाय। 1 चम्मचला थोडं कमी हळदी पावडर घेतले आणि इथं 1 चम्मच एवढं नमक घेतलेलं आहे। स्वादानुसार इथं हिंग टाकलंय, ते दिसलं नाही। हिंग जरूर टाका तुम्ही, अर्धा चम्मच। खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे। व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेत आहे। मिक्स झाल्याच्या नंतर आपणाला हे या मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आपणाला ह्याचा घट्टसा गोळा बनवून घ्यायचा आहे। ह्याच्यात माझी आई कांदाही कापून टाकत होती गावाकडं। आता मी इथं कांदा टाकणार नाही, क्योंकि कांद्याला खूप सारं ऊन पाहिजे आणि थोडा जर नम राहिला तर लगेच दुसऱ्या दिवशी वास यायला चालू होतो त्या कांद्याचा। त्याच्यामुळे मी कांदा टाकणार नाही। हे बघा आपलं पीठ मळून तयार आहे। ह्याला कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आणि जास्त तुमच्याकडे टाईम असला तर 1 तास पाऊण तास ठेवू शकता। पाऊण तास झालेला आहे आता ह्या पिठाला ठेवून एक वेळेस मिक्स करून घ्यायचं असं। आणि इथं मी आपलं आटा येतोय ना पीठ गव्हाचं, त्याच्या पिशव्या घेतल्या आता 10-10 किलोच्या 2 आणि त्याला कपड्याने व्यवस्थित पुसून घेतले। त्याच्यावर आता हे बारीक आपल्याला सांडगे बनवून घ्यायचे आहेत। गावाकडं कसं साऱ्या बाया एक दुसऱ्याला बनवू लागतात, पण इथं आता सध्या मी एकलीच बनवत आहे आणि कमी प्रमाणात मी बनवले, त्याच्यामुळं हे गॅलरीत सांडगे बनवत आहे मी। ह्याला खूप सारं ऊन पाहिजे, पण आता आपल्याकडे उन्हाची कमी आहे। असेच आपल्याला सारे सांडगे एकसारखे तोडून घ्यायचे आहेत। खूप स्वादिष्ट आणि टेस्टी भाजी बनते आहे सांडग्याची। आणि गावाकडं तर लग्न कार्य जर असलं तर हळदी दिवशी तर आमच्याकडं सांडग्याचीच भाजी बनवतात। आणि ही सांडग्याची भाजी बनवण्यासाठी तेलही खूप सारं लागतंय आणि एकदम मटन चिकन सारखी ही भाजी बनते सांडग्याची। सारे आता सांडगे तोडून झालेले आहेत माझे, हे बघा। आणि एकसारखे सांडगे मी बनवून इथं ठेवलेले आहेत। बघा हे कसे सांडगे आपले बनवून तयार आहेत। कमीत कमी ह्याला 5 ते 6 दिवस आपल्याला ऊन द्यायचं आहे। तुम्ही जर दिवसभर उन्हात ठेवलं तर 2-3 दिवसात हे सांडगे वाळतात, पण आता हे गॅलरीत कमी ऊन येते त्याच्यामुळं 5-6 दिवस वाळल्याच्या नंतर हे सांडगे आपले असे दिसतात बघा। भाजी बनवून दाखवेन मी नंतर। व्हिडिओ पसंत आला सांडग्याचा तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। सांडगे तयार आहे।